सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षणाचा कायदा रद्दबातल झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारला वारंवार आपण हे म्हणतो की याच्यामध्ये केंद्राने जशी रिव्ह्यू पिटिशन फेरविचार याचिका दाखल केली त्यांनी ती स्वाभाविकपणे त्यांच्या विषयापुरती की 102व्या घटना दुरुस्तीनंतरही राज्याचा जातीला मागास म्हणण्याचा आणि मागासलेपणावर आरक्षण देण्याचा अधिकार कायम आहे या विषयामध्ये केंद्राचा रोल आहे। त्यांनी लगेचच त्याची रिव्ह्यू पिटिशन दाखल केली। तुम्ही सर्व जो निर्णय झाला त्याची रिव्ह्यू पिटिशन दाखल केली पाहिजे असं वारंवार म्हणत असताना एका 600 पानी सुप्रीम कोर्ट डिसिजनचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी रिटायर्ड जज भोसले साहेब आणि काही तज्ञांची समिती नेमली। आता हा निकाल खरं म्हणजे तुम्ही आम्ही कोणीही वाचू शकतो, 2 तास 3 तास 4 तास रोज अनवार्थ लावू शकतो, पण 31 तारखेला त्याला एक्सटेन्शन दिलं गेलं आणि 4 तारखेला जी 1 महिन्याची मुदत असते की त्या 1 महिन्याच्या मुदतीमध्ये रिव्ह्यू पिटिशन दाखल करायचा असतो तो रिव्ह्यू पिटिशन काही दाखल नाही झाला। आता असं म्हटलं जातं की रिव्ह्यू पिटिशन दाखल करण्यासाठी उशीर झाला आहे असं म्हणून आम्ही विनंती अर्ज करणार आहोत। व्हाय हाच प्रॉब्लेम मराठा आरक्षणाच्या बाबतीतही झालेला आहे की वारंवार कोर्ट असं म्हणत होतं की आम्ही कायद्याला स्थगिती देऊ शकत नाही, कायदा चॅलेंज झाल्यानंतर तो चालवून संपवायचा असतो। तो वारंवार राज्य सरकारने तारखा मागितल्या, परिणामी इरिटेट होऊन सुप्रीम कोर्टाला स्टे द्यावा लागला। कायदा स्टे होत नाही, कायदा चॅलेंज झाल्यानंतर चालवून संपवावं लागतं। सेम ओबीसीच्या पॉलिटिकल आरक्षणाचं आहे की 15 वेळेला महाराष्ट्र शासनाने तारखा मागितल्या। आता तुम्ही पुन्हा रिव्ह्यू पिटिशनच्या बाबतीमध्ये तारीख मागणार आहात। नॉट नेसेसरी सुप्रीम कोर्ट देईल पण कशासाठी तुम्ही उशीर करता? शेवटी रिटायर्ड जज भोसलेच्या कमिटीने भोसले साहेबांच्या कमिटीने काय निष्कर्ष दिलाय? निष्कर्ष हाच दिलेला आहे आणि त्यासाठी मी आज तुमच्या समोर आलेलो आहे की आम्ही जे म्हणतो ते सरकार यांचं आलं नाही ना, सरकार यांचं काय सरकार तुम्हाला सरकारचं कौतुक। आता काय भोसले साहेब म्हणणार ते ऐका। भोसले साहेबांनी असं म्हटलेलं आहे की रिव्ह्यू पिटिशन दाखल करायला पर्याय नाही। भोसले साहेबांनी असं म्हटलेलं आहे की जर 102व्या घटना दुरुस्तीनंतरही राज्याचे अधिकार जातीला मागास म्हणण्याचे मागासलेपणावर आरक्षण द्यायचे राहिले तरी सुद्धा मी जे वारंवार म्हणत होतो तरी सुद्धा केंद्राचा रोल नंतर आहे। महाराष्ट्राला मागास आयोग स्थापन करून पुन्हा सगळा एक्सरसाइज करून मराठा समाजाला मागास म्हणावं लागेल, मग ते राज्यपालांच्या माध्यमातून राष्ट्रपतीकडे पाठवायला लागेल। राष्ट्रपती त्यानंतर केंद्रीय मागास आयोगाकडे देतील, केंद्रीय मागास आयोग त्याची छाननी करून येस महाराष्ट्राचा हा जो मागास आयोगाचा रिपोर्ट आहे तो बरोबर आहे, त्यांनी कायदा करावा असं म्हणून पुन्हा कायदा करायला महाराष्ट्राच्या विधान परिषदेकडे पाठवतील। हेच म्हटलं ना समितीने। पुढे जाऊन जे म्हणत होतं वारंवार तेच म्हटलं समितीने की याला वेळ लागणार आहे आणि त्यामुळे सगळ्या सोयी सवलती देवेंद्र फडणवीस सरकारने दिलेल्या द्यायला लागतील हे म्हटलेलं आहे समितीमध्ये। निम्म्या फीचा आग्रह धरलेला आहे, हॉस्टेलचा आग्रह धरलेला आहे, अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या वतीने कर्जाचा आग्रह धरलेला आहे। ते मला असं वाटतं की आम्ही काय म्हणत होतो तेच खरं ठरलं ना असं म्हणण्याचा अभ्यास नाही आहे। आता तुमचा त्या कमिटीवर विश्वास ना, मग कमिटीने रिपोर्ट दिला, उद्याच्या उद्या आता रिव्ह्यू पिटिशन दाखल करा। कमिटीने रिपोर्ट दिला, आता उद्याच्या उद्या मागास आयोगाकडे एक विनंती अर्ज द्यायचा असतो सरकारने किंवा खरं म्हणजे जातीने द्यायचं असतं। मग मराठ्यांमधल्या एखाद्या नेत्याला सांगा तर मग मागास आयोगाचं कामकाज सुरू होईल। आता रिपोर्ट आला ना की आता पुन्हा एकदा मराठा मागास तरीपर्यंत सवलती द्यायला सुरुवात करा। कशासाठी ते रंगाई चाललेले? सारथी 9 महिन्यापूर्वी अजित पवारांनी आपल्याकडे घेतली, काय केलं? 1 एकर जागा दिली म्हणून तुम्ही सांगताय। अरे कोणाकोणाला किती जागा दिल्या? तर 1 एकर जागेवर भवन बांधायला 5 वर्ष लागणार आहेत। आज तुम्ही सरकारच्या एखाद्या भाड्याच्या जागेमध्ये जसं आम्ही बालभरतीच्या जागेमध्ये चालवलं कामकाज तसं कामकाज चालवणार आहेत की नाही? 1 एकर जागा दिली व त्याच्यावर एक बिल्डिंग बांधणार आहे, त्याच्यावर 10 केबिन असणार आहे, कशाला पाहिजे आम्हाला? मराठा विद्यार्थ्यांना दिल्लीमध्ये प्रामुख्याने UPSC जायला स्कॉलरशिप देणार आहेत का? राहण्याची व्यवस्था करणार आहेत का? जेवणाची व्यवस्था करणार आहेत का? विदेशामध्ये PhD जाणाऱ्या पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी जाणाऱ्यांना
फेररक्षण देणार ते सांगा ना बाबा. 1 एकर जागा दिली, चांगलं ना, अभिनंदन तुमचं. आणि त्यामुळे आज मी अतिशय नेमक्या मराठा समाजाला देवेंद्र फडणवीस सरकारने दिलेलं आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्दबातल ठरवल्यानंतरही सरकार कशी चालढकल करते आहे हे सांगण्यासाठी मी आपल्या समोर आलेलो आहे. सेम अबाउट ओबीसी पॉलिटिकल आरक्षण आहे की अजूनही ते बडेतीवर म्हणतायत की आम्ही समिती नेमली आहे, आम्ही समितीला सांगणार आहोत. आपल्याला माहिती आहे की हा अहवाल ओबीसीचा तयार करायला किती वेळ लागणार आहे. जवळजवळ ती दुसरी जनगणना आहे. सोपं आहे ना की कोल्हापूर शहरामध्ये 27% ओबीसीला आरक्षण असेल तर 27 दुने 54% ओबीसी पॉप्युलेशन आहे की नाही बघणं. नसेल तर असं म्हणणं, खरं म्हणजे जास्त असेल तर विचार करणं, पण नसेल तर असं म्हणणं की ते 27 ने 26%. दिस इज कॉल्ड डाटा ॲनालिसिस रिपोर्ट. याला किती वेळ लागेल. मग मध्येच कोणीतरी उठून बसणार, ही जनगणना पुन्हा सुरू झालेली दिसते आहे, त्याला विरोध करणारे लोक आहेतच. म्हणजे आता तुमचा मागास आयोगाकडून ओबीसी त्या महानगरपालिकेत, नगरपालिकेत, जिल्हा परिषद किती आहे बघायला जेवढी वर्ष लागतील, त्यानंतर पुन्हा रिपोर्ट कोर्टाने मान्यच करायला लागेल, जेवढी वर्ष लागतील तेवढी वर्ष होणाऱ्या निवडणुकांमध्ये ओबीसीचं पॉलिटिकल आरक्षण नसेल. तुम्हाला माहिती आहे याचे परिणाम काय, याचे सामाजिक परिणाम काय. ते अतिशय कॅज्युअल अप्रोच जो चाललेला आहे तो काही बरोबर नाही आणि त्याचा निषेध आम्ही करतो. आणि मराठा समाजाच्या बाबतीत आता निवृत्त न्यायाधीश माननीय भोसले साहेबांनी जो रिपोर्ट दिला आहे, तो तुमच्याच कमिटीने दिला आहे, तो तरी इम्प्लिमेंट करा लगेच. इतना सारा प्रश्न संपून असं आहे की मी थोडं वेगळ्या उदाहरणाने म्हटलं आणि सोशल मीडियामधल्या पोस्टमुळे म्हटलं की यांना सगळंच केंद्राकडे मागण्याची सवय आहे. तर तुम्ही पण सगळे असाल किंवा मीच म्हटलं असं म्हणून माझ्या नावाला चिकटवलं. परंतु सोशल मीडियावरती पोस्ट आली की सगळंच केंद्राकडे मागतात, मग त्यांनी आणखीन काय मागावं. तर मी पुन्हा त्याचा पुनरुच्चार करत नाही. परंतु अशोक चव्हाणांना तीच सवय लागलेली आहे. मी मगाशीच क्लिअर केलं की केंद्राचा रोल आरक्षणामध्ये 102व्या घटना दुरुस्तीच्या निमित्ताने आला. सुप्रीम कोर्टाने अटॉर्नी जनरलला जी नोटीस काढली ती 102व्या घटना दुरुस्तीवर काढली. 102व्या घटना दुरुस्तीनंतरही राज्याला, जातीला मागास ठरवण्याचा अधिकार आहे की नाही, मागास ठरवल्यानंतर आरक्षण देण्याचा अधिकार आहे. केंद्र त्याबाबतीत सुप्रीम कोर्टात गेले, काय होते बघू. 50% अभाव. आणि सगळ्यात महत्त्वाचं गायकवाड कमिशन जो खारिज झाला, रद्दबातल केला, यावर गायकवाड कमिशन तुम्ही नीट समजून घेतला नाही. ही रिव्ह्यू केंद्र कशाला दाखल करेल, कशासाठी करेल आणि कशी करेल, कशासाठी करेल म्हणजे कशी करेल, तर ती महाराष्ट्र सरकारनेच केली पाहिजे. म्हणजे सुप्रीम कोर्टाने निष्कर्ष काढलेला आहे की 100वर तुमचे 5% आहेत मंत्रालयामध्ये, पण 100 धरू नका. तुम्ही 50% किंवा 52% आरक्षण आहे ते सोडून 48वर बघा तर तुमचे 10% आहेत. आता हे चुकीचं असेल तर हे केंद्र कशाला म्हणेल किंवा केंद्र कसं म्हणेल, म्हणायला लागेल ते राज्यालाच म्हणावं लागेल. आम्हाला कुठल्याही गोष्टीच्या निष्कर्ष, निकाल, न्याय याच्याशी मतलब आहे. कोणा माणसाशी आमची दुश्मनी नाही. मराठा समाजामध्ये हे फिलिंग आलं असेल की अशोक चव्हाण हे मराठा आरक्षणाला न्याय देऊ शकत नाहीत, तर त्याचा राजीनामा मराठा समाज मागेल. पण मी व्यक्तिशः आणि माझी पार्टी असं कोणाचा राजीनामा वगैरे मागणार नाही. आमचं म्हणणं आहे की तुम्ही जरा नीट सतर्कतेने हे सगळं पहा. चला हिंदी बोलू. हां, काँग्रेसने आरोप केलेला आहे की जे बीड मधलं जे आंदोलन झालेलं आहे ते भाजपचं आंदोलन आहे, मराठा समाजाचं आंदोलन नाही. मी वारंवार ही मांडणी केलेली आहे की आता नॉट ओन्ली बीड, नॉट ओन्ली विनायकराव मेटे, जे कोणी मराठा समाजाला लवकर आरक्षण मिळावं यासाठी रस्त्यावर येते. मी ते इतकेही म्हटले की पवारसाहेब जरी रस्त्यावर उतरले तरी त्याच्या मागे झेंडा न घेता, बिल्ला न घेता, गळ्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा गमछा न घालता, म्हणजे थोडक्यात BJPचा बॅनर न घेता आम्ही पवारसाहेबांच्या मागे सुद्धा उभं राहू. मेटे तर आमचे सहयोगी पक्ष आहेत.
पवार साहेबांनी अजून मराठा आरक्षणासंदर्भात आपलं मत व्यक्त नाही केलं. तुम्हाला काय वाटतं? आता त्यांच्या मनात काय आहे, त्यांच्या डोक्यात काय आहे, मी कसं सांगणार? हिंदी सर, हिंदी में जाता है हाँ मराठा। हाँ, मराठा आरक्षण के लिए बनाया हुआ कानून सुप्रीम कोर्ट ने खारिज करने के बाद तुरंत महाराष्ट्र सरकार ने रिव्यू पिटीशन दाखिल करनी चाहिए थी। केंद्र ने तुरंत की। इन्होंने यह माना कि हम एक रिटायर्ड जज की कमेटी बनाएंगे, वो कमेटी हमको सजेशन करेगी। सुप्रीम कोर्ट का डिसीजन कितना पढ़ने का? 600 पन्ने का। पढ़ने में कितना समय लगता है, समझने में कितना समय लगता है, फिर भी रिटायर्ड जज की कमेटी बनाई गई। बस विषय को आगे ढकेलना, तो चलो कमेटी बनाई। 31 तारीख तक उसका पीरियड था, उसको एक्सटेंड किया और 7 तारीख गया। हम लोग बोल रहे थे अरे कैसे एक्सटेंड कर सकते हैं, 4 तारीख को तो रिव्यू पिटीशन दाखिल करने की लास्ट डेट है। नहीं, हम कोर्ट में अर्जा देंगे कि हमको लेट हुआ है, हमको परमिशन दे। यही प्रॉब्लम मराठा आरक्षण और ओबीसी पॉलिटिकल आरक्षण के बारे में हुआ है। मराठा आरक्षण का कानून होने के कारण, ऑर्डिनेंस नहीं था, कानून होने के कारण स्टे नहीं हो सकता। उसको चलाकर ही समाप्त करना होता है। जब 4 बार 5 बार आप नेक्स्ट डेट तैयारी नहीं, नेक्स्ट डेट करते हैं, तो इरिटेट होकर कोर्ट ने कहा कि कानून कभी स्टे नहीं होता, लेकिन इसमें तो आप समय निकाल रहे हैं, तो हम इसको स्टे करते हैं। ओबीसी पॉलिटिकल आरक्षण के बारे में भी 15 बार 15 टाइम्स सरकार ने समय मांगा। क्यों समय मांगा? कोर्ट बार बार यही कह रही थी ना कि आप मागास आयोग अपॉइंट करो, आप जनगणना करना शुरू करो, सर्वे कि भाई हर जिले में, हर शहर में कितने ओबीसी है। तो कम से कम आप उसकी शुरुआत करते तो कोर्ट ये मानता कि ठीक है भाई, जल्दी से जल्दी करो। आपने 15 बार डेट मांगी। तो यह कमेटी जो अपॉइंट हुई रिटायर्ड जज भोसले साहब की, उन्होंने रिपोर्ट अभी यही दिया कि रिव्यू पिटीशन दाखिल करनी पड़ेगी। सेकेंड थिंग, 102वीं संशोधन घटना में करने के बाद भी राज्यों को अधिकार है ऐसा हुआ तो केंद्र की नहीं, राज्य की जिम्मेवारी बनती है। राज्य ने मागास आयोग अपॉइंट करके फिर से मराठा बैकवर्ड कैसा है वो ऑन पेपर लाना पड़ेगा, यही उस कमेटी ने कहा। और तीसरी महत्वपूर्ण बात ये कही कि इसमें बहुत समय लगेगा, तब तक देवेंद्र जी का नाम लिया नहीं उन्होंने, कैसे लेंगे, वो गवर्नमेंट की कमेटी है। लेकिन जो फैसिलिटीज दी गई थी उसको कंटिन्यू करना पड़ेगा। उसका उदाहरण के रूप में उन्होंने दिया, वो सारा पहले गवर्नमेंट ने जो दिया उससे बराबर समान है। उन्होंने कहा कि एमपीएससी यूपीएससी करने वालों को स्कॉलरशिप देनी चाहिए, उन्होंने कहा आधी फी देनी चाहिए, उन्होंने कहा हॉस्टल होने चाहिए, उन्होंने कहा फेलोशिप देनी चाहिए। तो यह कमेटी ने भी यही कहा है कि रिव्यू दाखिल करो, मागास आयोग की निर्मित करके फिर से हेवी सर्वे करो और मराठा मागास आयोग ऑन पेपर लाओ। और तीसरी बात, तब तक जो सुविधाएं पहले सरकार ने दी थी उसको कंटिन्यू करो। हम ये अपेक्षा करते हैं कि अभी तो कम से कम गवर्नमेंट तुरंत सुप्रीम कोर्ट में जाकर रिव्यू दाखिल करेगी। मागास आयोगों का गठन अभी जल्दबाजी में किया है तो उसका काम शुरू करेगी। आज ही उन्होंने 9 सदस्य अपॉइंट किए हैं, उसका काम शुरू करिए। और तब तक 3000 करोड़ का पैकेज बनता है, उस 3000 करोड़ का पैकेज मराठा समाज को दीजिए। वही विषय मेरा ओबीसी पॉलिटिकल रिजर्वेशन के बारे में है कि आपने अब मागास आयोग निर्माण किया है तो जल्दी से उसका काम शुरू करो, तो ही जाकर आने वाले चुनाव में ओबीसी पॉलिटिकल रिजर्वेशन रहेगा। अदरवाइज विदाउट ओबीसी पॉलिटिकल रिजर्वेशन चुनाव होगी, इसमें बहुत बड़ा सामाजिक संघर्ष होगा। सर, एक सवाल है आपसे। सवाल ये है कि आप जिस तरीके से बता रहे हैं कि राज्य सरकार उस चीज को लेकर के चिंतित नहीं है, चाहे वो मराठा आरक्षण हो, चाहे वो ओबीसी वालों का मसला हो, तो क्या राज्य की जो सरकार है वो उसमें कोई नेता ही नहीं है मराठाओं के बारे में सोचने के लिए, या सरकार चाहती नहीं कि मराठाओं को आरक्षण? इस राज्य में मराठाओं के लिए सोचने का कोई लीडरशिप है नहीं, ऐसा नहीं। किसी भी विषय के बारे में सोचने के लिए लीडरशिप नहीं है। क्या वो कोविड के बारे में सोचते हैं? 2-3 दिन से क्या चल रहा है आप देखते हैं।
कोई कहता है कि उसको अनलॉक करना है, तो कोई कहता है कि नहीं ऐसा निर्णय नहीं हुआ। तो चाहे वो ऑक्सीजन वाला विषय हो, रेमडेसिविर वाला विषय हो, वैक्सीन वाला विषय, आज तो उनके वो जो ग्लोबल टेंडर निकालने वाले थे वो तो कैंसिल हो गया, किसी ने रिस्पॉन्स नहीं दिया। वो तो चेक है, वो किधर गया? आपके पास है क्या भाई? वो चेक तैयार है वैक्सीन वाला। तो नॉट ओनली मराठा रिजर्वेशन, नॉट ओनली ओबीसी रिजर्वेशन, सीरियसनेस नहीं, जितने दिन चल सके चलाओ और जितने दिन चल सके लाओ, ऐसे चल रहा है। महागाईच्या विरोधात आज काँग्रेसने भाजप कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे भाजपची भूमिका काय? पेट्रोल डिझेलचे त्यांनी ही निदर्शनं वर्षा बंगल्यासमोर आणि उद्धवजी वर्षा बंगल्यावर नियमितपणे राहत नसतील तर मातोश्री बंगल्यासमोर केली पाहिजेत। याचं कारण पेट्रोल डिझेलच्या दरवाढीमध्ये त्या राज्याचा टॅक्स ही फार मोठी फॅक्टर असते, तो राज्याने कमी करावा। मी मागेही त्याचं डिस्ट्रीब्युशन आपल्याला सांगितलं की 100 रुपयाच्या पेट्रोलमध्ये 20 रुपये परचेस असतो, 20 रुपये केंद्राचा टॅक्स असतो, 40-45 रुपये मग कमिशन असतं आणि 40-45 रुपये राज्याचा टॅक्स असतो। त्यामुळे काँग्रेसला आंदोलन करायचं असेल तर त्यांनी जसं केंद्राविरुद्ध करावं किंवा तुमचा टॅक्स थोडा कमी करा, बरोबरीने राज्याच्या विरुद्धही आंदोलन करावं की तुमचा टॅक्स जरा जास्त आहे, जो आजूबाजूच्या राज्यामध्ये नाही आहे, त्यामुळे तिथे 90 रुपये आहे, मग तुमच्याकडे 100 रुपये क्रॉस का झाला, तर त्याने आपला जो टॅक्स आहे तो कमी केला। लेकिन मंदिरों को लेकर वारकरी संप्रदाय के मांगे हैं, उसको लेकर सरकार ने कुछ बताया नहीं, सरकार अभी तक उस पर सहमत नहीं। सरकार किसी भी विषय पर प्रोएक्टिवली काम नहीं कर रही। हाँ, आप लोगों को फ्रंट लाइन वर्कर मानकर वैक्सीन देने का निर्णय किया क्या? देना शुरू किया क्या? नहीं। आप लोग झगड़ते नहीं, झगड़ो तो हो जाएगा, तो प्रोएक्टिवली कुछ करने का नहीं। तो वारकरी संप्रदाय ने निर्णय किया कि वे 2 साल हम वारी में नहीं गए, अरे पंढरपुर के विठोबा का दर्शन हमारा नहीं हुआ, अब हम नहीं मानेंगे। अब ये जब ये निर्धार पूर्वक कहेंगे तो फिर ये परमिशन देंगे। अनलॉक सुरू झालं परंतु त्याच्यात मंदिरांचा समावेश नाही। मॉल उघडण्याची काही ठिकाणी परवानगी दिली, दुकानं बऱ्यापैकी उघडले, पण मंदिरं उघडण्यासाठी अद्याप परवानगी दिलेली नाहीये, त्यावर भाजपची भूमिका काय? तेच मी तुम्हाला म्हटलं की हे सरकार आंदोलन केल्याशिवाय, दबाव निर्माण केल्याशिवाय काही करत नाही। वारकरी आता उतरले रस्त्यावर, 2-3 दिवसांनी सगळे आध्यात्मिक क्षेत्रातले लोक उतरतील की बाबा रे मंदिरामध्ये नियोजन तरी करता येतं ना, किंवा 10 लोकांनी एका वेळेला जावं, त्यांनी त्या गेटने बाहेर पडावं, मग दुसऱ्या 10 लोकांनी जावं, दिवसाला 2,000 लोकांना प्रवेश द्या, ते करता येत असून सुद्धा तुम्ही ती मंदिरं बंद ठेवणार, याविरुद्ध आवाज उठेल, तो करेल, पण म्हणजे काय आम्ही सगळ्यांसाठी करतो। मी काय करावं हे सांगायला माझे श्रेष्ठी खूप समर्थ आहेत आणि मी काय करावं ह्याचा विचार करण्यासाठी मी पण बहुधा श्रीकांत समर्थ आहे। संजय राऊतांनी सॉरी मला आदराने म्हटलं पाहिजे, शेवटी सगळ्या जगाला मार्गदर्शन ते करतात। संजय राऊतांनी मला मार्गदर्शन करण्यापेक्षा त्यांनी आणखीन कोणाला मार्गदर्शन करण्यासाठी शोधावं, कारण त्यांना वक्तव्य केलं होतं की झोपेत हे सरकार पडेल, त्यावर अजितदादांना विचारलं असता ते म्हणाले की मी रात्रभर टीव्ही चेंज करत असतो, कुठल्या चॅनलवर सरकार पडलेलं बघायला मिळतं का? तुम्ही मला उचकवला आता, मी मास्क काढला आता। असं आहे की 2 वाक्य गेल्या आठवड्याभरात माझ्याबद्दलची थोडी कॉन्ट्रोवर्सी झाली, तर तुम्ही सगळे प्रेसवाले काय करता की बरोबर अर्धवाक्य करता। हां, माझं अर्धवाक्य असं होतं की जसं आधीचं सरकार झोपेत असताना गेलं तसं नवीन सरकार झोपेत असताना येईल। आता काय या वाक्यात काही चुकीचं आहे का? ते बरोबर झालं की पवारसाहेब सुद्धा झोपेत होते, ते उठण्याची वाट बघितली, तर आता काय आदराने वाट पाहायला पाहिजे ना, अरे नमस्कार करायला जायचं असतं बाबा। तसं माझं दुसरं वाक्य, तेही मला करेक्ट करून देत, म्हणजे कोणी कितीही शिवसेना, BJP, उद्धवजी, देवेंद्रजी असे अंतर निर्माण करायचा प्रयत्न केला तरी त्यांनाही माहिती आहे। मी असं वाक्य म्हटलं की उठसूट केंद्राकडे हे मागणी करतात, कोणीतरी सोशल मीडियात असं म्हटलंय, कोणीतरी चंद्रकांत पाटील सोशल मीडियात असं म्हटलंय की आता हे असं करतील, आता ते पुन्हा उच्चार नाही करतो आम्ही। तर त्यामुळे असा काही अनादर उद्धवजींच्या बद्दल माझ्या मनात कधीच नाही,
मला माझ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जे संस्कार दिले त्या संस्कारामध्ये बसत नाही. मी असं म्हटलं की सोशल मीडियात कोणीतरी असं म्हणालं, तुम्ही माझ्याच तोंडी टाकलं आणि आता विषय निघाला अजित पवारांचा. आता असं आहे की मी त्या दिवशी म्हटलं की अजित पवारांना झोपेत सरकार कशी करतात माहिती आहे. हां, फक्त एकच आहे की त्याला टिकवता येत नाही आणि त्यामुळे झोपेत सरकार बनेल यातला संदर्भ असा होता की झोपेत सरकार गेलं, सगळे झोपेत असताना सरकार येईल. पण अजित पवारांना मी परवाही म्हटलं की माझ्या मनात खूप प्रश्न आहेत की बाबा अशा प्रकाराने 54 आमदारांनी सह्या केलेलं पत्र हे कसं काय तिथून बाहेर पडलं. हे कुठल्या संस्कृतीत बसतं महाराष्ट्राच्या? माहिती आहे ना तुम्हाला ते पत्र 54 जणांच्या सहीचं? मग हे महाराष्ट्राच्या संस्कृतीत बसत नाही केशवराव. पण ते काढलं गेलं, ते दिलं गेलं आणि मग सरकार बनवलं गेलं. आता माझं म्हणणं काय आहे की मी एखादं वाक्य म्हटलं त्याची टिंगल करताना थोडं जरा विचार केला पाहिजे की अजून खूप बोलण्यासारखं आहे. तर आज मी आणखीन एक वाक्य म्हटलं की 54 जणांच्या सहीचं आमदारांचं पत्र हे ड्रॉवरमधून कोणी काढलं आणि राज्यपालांना कोणी सांगितलं की या 54 जणांचा पाठिंबा आहे. अशा प्रकाराने सरकार बनवणाऱ्यांनी खरं म्हणजे जपून बोललं पाहिजे. आम्ही काय कोणाच्या फंदात पडत नाही. आमचं जे पार्टी काम बूथ हे आमच्या संघटनेमध्ये सारखं आपलं बूथ आणि शक्ती केंद्र वगैरे ते तुम्ही नवीन काय सांगता मला? असंही म्हणतात की 3 पक्षांचे नेते जोपर्यंत सोबत आहेत तोपर्यंत मायकाला सरकार सांगू शकत नाही. तुम्हाला म्हणतात का त्याचं? पूर्ण शुभेच्छा, पूर्ण शुभेच्छा. आता त्यावर इतके जाहीरपणे म्हणत नाही की 3 जण एकत्र आहेत म्हणजे काय, पण 3 जण एकत्र असल्यामुळे कौन मायका लाल आ रहा है तर चांगलं चाललंय तुमचं ना, उत्तम. आम्ही रोज पाहतो कसं उत्तम चाललंय ते. मग पटोले काय म्हणतात ते आम्ही पाहतो आणि मग राहुल गांधी काय म्हणतात ते पाहतो, सोनिया गांधी काय लिहिते ते मी पाहतो. आणि त्यामुळे जर तुमचे 3 नेते वाटेल ते झालं तरी चालेल, कोरोनाने महाराष्ट्र बर्बाद झाला तरी चालेल, मराठा आरक्षण मिळालं नाही तरी चालेल, ओबीसी पॉलिटिक्स आरक्षण पकडून अजून करणार असेल तर आमचं काय, आम्हाला काय करायचं. दादा अजीत दादा को लेकर के जो आपने टिप्पणी की वो कह रहे हैं कि मैं तो इंतजार करता हूँ टीवी पे चैनल बदलता हूँ कब हमारी सरकार, उसको लेकर के आप सोच रहे हैं? मैंने ये कहा कि 2 वाक्यों के बारे में गत सप्ताह में जो कंट्रोवर्सी चली वो आधा वाक्य ही सामने आया. मैंने ये कहा कि जैसे नींद खुलने के पहले ही सरकार गया, वैसे नींद खुलने के पहले कभी सरकार आएगा. तो ये तो पहला वाक्य है ना कि नींद खुलने के पहले सरकार गया. वैसे ही मैंने ये कहा कि हर चीज़ केंद्र के पास मांगते हो तो किसी ने सोशल मीडिया पर ऐसा लिखा है कि आप अभी ये भी मांगेंगे, तो उस पर भी बहुत चला. तो शायद ऐसा है कि आप मुझ पर बोलने के सिवा छापते नहीं, तो उनको बोलना पड़ता है. धन्यवाद. चला आता आपण